पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आपण कोणी शांत बसायचं त्याबद्दल आपण न्यायालयाचं आणि मनापासून समाजाच्या वतीनं प्रयत्न केलं. मी असा माणूस आहे आम्ही कायद्याच्या नियमाच्या अधीन राहून आंदोलन करू, पण परवानगी मात्र अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. तोपर्यंत परवानगी पाहिजे. सन्मानानं या गरिबांच्या मित्राला न्याय द्यायचं काम करा, हे समाज तुमचं कौतुक करेल. आणि दुसरी गोष्ट माझी मराठा समाजाला अत्यंत महत्वाची या पवित्र शिवनेरी गडाच्या पायथ्यावर सांगायची ती तुमच्यासाठी लय महत्वाची आहे. आणि ते जे आंदोलनात सहभागी झाली त्यांच्यासाठी आणि जे करू या मराठ्यांसाठी म्हणून हे मात्र शांतते नाही का. मराठ्याच्या आंदोलकानं संयम आणि शांतता ठेवायची. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला जर 5,000ची परवानगी तुम्ही सगळ्यांनीच तिथे जाऊन काय करायची गरज नाही. तिथे जे कोणते ग्राउंड घेतील ते तर बाकीच्या कच्चून घ्यायचं झोपायचं. त्रास दिला आपण कुठे आमचं कसं कुठे सोडतो, पण आर्मीचं वागायचं नाही. कायद्याचं पालन करायचं, न्यायदेवतेचं पालन करायचं. तुम्ही जर आर्मीचं वागला तर तुम्हाला महत्वाचा शब्द सांगतो. समाजाने आपल्याला घरून पाठवलं मुंबईला, पण असं आहे हे लेकर आपल्या समाजाला न्याय देतील. हे अशा समाजाला जबाबदारी प्रत्येक आंदोलक मराठीच्या डोळ्यांनी ओळखा. तुमच्या थोड्या अडमोठ्यापणामुळे आपला समाज संपता कामा नये. हातात तोंडाला आलेला घास जवळ आलेला विजय घालू नका. तुम्हाला हात जोडून महिन्याला 5,000 आजूबाजूला 4,000 भेटू काय करा. आणि बाकीचे दुसऱ्या ग्राउंडवर बसू, ते 5,000 गेले तर दुसऱ्या 5,000 मिळतो. किती सोपं. तर सगळे तर म्हणले नाही मला आझाद मध्ये काय करतो आझाद मध्ये भावना समजून घ्या आणि संयम समजून घ्या. या संयमामुळे 70 वर्षात पुढे मिळणार आरक्षण 3 करोड रुपये ठरणार आरक्षण आपण आत्तापर्यंत. तुमच्याकडून मला काही अपेक्षा नाही. तुम्ही फक्त शांत आणि संयम ठेवा. पोलीस म्हणजे फक्त 5,000चा बाकीची बघा कितीच बसायचं मान्य झालं. तुम्हाला काय करायचं मी हल्ला का मग तुम्ही सांगा द्या. तुम्हीच गेले आणि तिकडे समुद्रातून तुम्ही गावाकडे गेले मग नाही आपले कोणी ना कोणी मांड घालून बसले ना इतकं चाकवणे गोष्टी ठेवायचे. आता आज मोठा धंदा पण आपल्याला कोणी उच घेतो आपण हेतमध्ये राहायची घालवायची त्याला काय मग काय आता ही ग्रामीण भाषा इंग्रजी मध्ये घर लावली. आता काय करावं असं भाषा काय करावं. आता मी काय ये शिक्षण म्हणून मग आता ऍडजस्ट असेल म्हणून मला चांगलं भाषेत मी खरं करत नाही. कष्ट करणारे शेतकरी असे मराठ्यांचे आव्हान फायदा असे नाही. मी आपल्या इमानदारीला करतो, इमानदारीला बोलतो आणि त्यांच्याकडे बघतो ते मध्ये मॅनेज तरी आहे ना नाही पाहिजे मला पदन पैसे काय म्हणायचं. म्हणून मला जसं लोक समजून घ्या हे संदेश आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक मराठ्याच्या पोरासाठी आहेत आणि खरे असणाऱ्या मराठ्यांसाठी. त्यांनी काय करायचं ना 5,000 बोलतो बाकीचे ते म्हणले की बघा तिथे जवळ राहिली तर तुम्ही म्हणते तर लक्षात ठेवा. बाजू काय फरक पडला आपला तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. गेल्या सगळ्या बोलायचा विषय नाही. आज 50-60% आपण केलेले आंदोलनाचे डावे कारण जिंकायचंय म्हणून तर गेला मागचा दबाव महाराष्ट्रातलं मुंबईत आलं म्हणून सांगायचं उठून लावलं त्रास दिला
की राहिलेल्या मावण्याची पाहायला म्हणून समजायचं आणि लय पाय दिला झोपाटलं झोपडलं महाराष्ट्रात फिरून देतात नाही मावल्या सर्व मराठी लागतं पण शांत होते त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आणि कायदा सोडायचा नाही आणि पोलिसाला सहकार्य करायचं काय होतं ते आपले त्यांना आपण वाटत असेल आपल्या पोराचं कल्याण पण काय करते ते घट्टे नाही लावून येतो त्यांनाही बोर्ड लागत असेल मनातले म्हणत आणि आपल्या पोराचं कल्याण होणार आहे कारण इथं तसंच पैसे लागायचे शिकायला आता आणि तो झाला पोलीस तो झाला तहसीलदार त्याचं पोरगड पोट होईल त्याच्यावर त्यासाठी आरक्षण लागतंय हे त्यालाही मनात पटतंय ते गाड्या लावतोय म्हणा मागून हे गाड्या लावतोय शेती करतोय पण गाड्या मी लावतोय गरिबासाठी ही लढाई सगळ्यांनी हातात घेतली फक्त आता आपल्या अवलंबून समजते तर महिने बोललेलो आपण इतका संयम धरा किती होत केलं तरी उचकायचं नाही आडमटपणा करायचा नाही आपल्या अर्ज मला गेले आणि ऐकले ते अर्ज बाहेर आले तुम्ही जा नंबरचे एकदाच सगळे घुसायचं म्हणलं तर त्यांना कोण चुकत त्याच्यामुळे आपण कोण चुकून द्यायचं नाही सोडा आता सोडा गोळ्या गाड्या सगळं ठेवायचं कोण तो घाला ते पुढे द्यायचे काय ते माझ्या सगळं चालायचं मी मुंबईत नाही आता काही झालं तरी तेच नाही फक्त एकमेकाला सांगा आपल्याला जास्त लाख होतो ना तर लाखो बांधायला माझं सांगणं आहे कुणी जर म्हणला तुम्ही जाणारा तिथे त्याला समजून सांगा बघती पाहिजे आम्ही बघायला तो काही पैसे आला नाही काही आपल्या भावाची गणते काही भाव इथे नसते आणि काही भाव गावाकडे त्यांना गाव सांभाळायचंय तालुका सांभाळायचा जिल्हा सांभाळायचा आहे आंदोलनाचे टप्पे त्याप्रमाणे त्याला विचारायचं आता काही निघलं आहे तुला मुक्त करवता नाही मला एवढं एवढं चालत बघेल ते फक्त यामुळे दिलं नाही लांब लांब खेळायला लागलं नाही मला सगळे समजते मला आजचे बाकीचे सगळे म्हणते ते विचार आहे फक्त देणं थोडंच माहिती आपण काय रसायली त्यामुळे तुम्ही फक्त संयम धरा शांततेत मुंबई द्यायचे 5,000 तर 5,000 2,000 तर 2,000 बसणं गरजेचं आहे न्याय देणं गरजेचं आहे कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे लोकशाहीचं पालन करणं गरजेचं आहे मुंबईला सहकार्य करणं गरजेचं आहे कारण देवदेवता आपला आहे ते नाही ते फक्त निरंतरच देवाची पूजा करतो आपण 3-4 टायमाला पाय पडतो सकाळी संध्याकाळी आणि ते आपल्याला हिंदू शिकवते म्हणजे कोणत्या झाडाला आपण आणि आमदारांनी देव आणि आम्हाला शिकवते देव आणि त्यांचा 30 आपला 11 दिवसाचा त्याला घेते निघालाच दिवसाच्या पाहिजे त्याला म्हणलं कमी तिला लवकर पडत त्याच्यामुळे यांचा 30 दिवसाचा आणि आमचा 11 दिवसाचा आणि 3 महिन्याचा करू खाल्ल्याने तरी आमचा पण लेकराला सुद्धा मोठं करणं जबाबदारी त्यामुळे तुम्ही एवढीच गोष्ट आता सांगा जो आता मुंबईच्या निघाल्यात आणि ते जर म्हणजे 5,000 बसा बाकी त्याला जे जाऊन दिलं ना धराधर गाड्या लावून जाण्यात जाता लोट घ्यायचा नाही संयम ठेवायचा कोणी आडवटपणा करायचा नाही तुम्हाला शेवटचा शब्द सांगतोय समाजाच्या अंगण आडवणला करायची आणि समाज जे आपल्याकडे असायला बघतो आरक्षण काढणार आहे तर त्याला बाधा येऊ देऊ नका तुम्ही फक्त सांगा तुमचा कोण वापरा करतो ना तुम्ही बघतो ना ते फक्त सांगा चलो धन्यवाद सगळेजण मुंबई या कमी आधार सगळेजण जय आपला एक बांधव सकाळी आपल्या भावाला आपल्याकडून आता शब्द फुटत नाही आपल्या लेकरू आपल्या समाजाला न्याय मिळावून मुंबईकडे चाललो सतीश भैयाला
त्यांना असे काय दम खाटला किंवा काय झालं माहिती त्यांना लक्षात आला ते मुंबईकडे चालले होते आपल्यातून आपला एक भाऊ गेला ते बलिदान वाया जाऊ द्यायचा म्हणून आपण त्यांना त्यांच्या दुःखात आपण सगळे सहभागी ते कुटुंब आपण उघडं पडू द्यायचं नाही त्यांच्या लेकरा बाळाच्या पाठीशी आपण राहायचं कारण घटना करता जर गेला तर कुटुंब उघड्यावर पडतं तुमची माझी जबाबदारी इथून पुढे मराठीचे कुटुंब उघडे पडून द्यायचे नाही आपण म्हणून आपण सगळे त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहू परत श्रद्धांजली